स्वतः सांगते की मला अटक करा, मी स्वतः धडपडतोय, सगळ्यांचा पहिल्यांदा अटक करून जामीन घेतले आणि मग माझ्या मी मुलाला सांगितले उदरवाय घेतले माझे मी. काय नवीन काय अशा पद्धतीच्या अफवा महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक पण पसरवत आहेत आणि सत्ताधारी आमच्या जवळ पसरवत आहेत. ते काय नाही हो, त्या भास्कररावांना उद्या काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून ते संघर्ष, मला मिळालं पाहिजे म्हणून संघर्ष करतोय. मला त्याचाही आज खुलासा होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं उद्या उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे का नाही येणार आहे? नक्की ना? तुम्हाला काय वाटतं ते मला काय मिळेल? तुम्हाला आजच सांगतो तुम्हाला काही मिळायचं नाही. मी आजच सांगतो आणि मी त्याच्याकरता लढतच नाही. त्यामुळे मला त्याचं काही दुःखच नाही, कारण ज्याची अपेक्षा मी केली नाही ते मला मिळणार नाही तर दुःख काय मला वाटणार आहे? मला असं वाटतं त्यावेळेला मग अशी चर्चा होती, भास्कर बरोबर आक्रमण जास्त, तो रागीट आहे भयंकर. तसं नाही, जरा सगळ्यांची संबंध चांगले ठेवणारा माणूस असायला पाहिजे, जरा गोड बोलणारा असायला पाहिजे. हा जरा थोडासा गरम डोक्याचा माणूस आहे, कोणी ह्याला नको, म्हणजे दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवणारा म्हणजे हात मिळवणारा चोर पाहिजे. काय झालं काय मला आज सगळ्यांना मी सांगून टाकतो, मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार आहे म्हणून लढणार नाही आणि लढत पण नाही. आणि मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना, इथं मला केला. मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला? सांगा जरा, एकानं कुणी पण सांगा की मला केलं नाही वगैरे असं. एकदा फक्त ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी जी 24 तासात मी एकदाच एकच वाक्य बोललो ते मला चांगलं आठवतंय की माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे, मिळणार माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय शब्द मी वापरला नाही. मी बोलतो त्याच्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही नाराज आहात काय? मी व्यक्तीची की नाराज नाही हा विषय आजपासून मी सोडून टाकला. थोडा वेळ तुमचा घेऊ ना. मी त्या दिवशी सांगितलं, त्यानंतर कधीही स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता काय लोक स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता खूप वेळा बोलतात, कधी बोललो नाही. त्याच्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपमध्ये सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते त्यांच्यावर, करत होते. माहिती आहे का तुम्हाला? त्यावेळेला ज्यांना मंत्रीपद दिली त्यांच्या 3 जणांनी तोंड उघडली होती हो. आज जे उद्धव साहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती. मी गप्प होतो, मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जाऊ द्या बोलते, मला काय करायचं असं मी कधी केलं? मी लढत होतो का नव्हतो लढत होतो? दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायच्या वेळेला एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही. पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. तिसरी गोष्ट मला आज सांगतो, विक्रांत खूप चांगलं उत्तर दिलं. खरं त्यात असल्या लोकांना उत्तर द्यायची काही गरज नाही, पण तो माझी बॅग भरत होता. मी एकनाथ शिंदेच्याकडे जायला होतो तेव्हा माझे कपडे बिबडे तोच भरत होता, इस्त्री वगैरे तोच करत होता. अचानकपणे जायचं होतं ना, पळून जायचं होतं ना, लपून जायचं होतं ना, त्यामुळे तयारी नव्हती. त्यामुळे माझे कपडे त्याला इस्त्री करून खूप पॉलिश करून काय करतो करत होता त्यावेळेला. त्याचा किस्सा सांगतो तुला. 20 तारखेला मतदान झालं, 20 तारखेला मी रेल्वेतून इथं आलो, 21 तारखेला सगळे गुवाहाटीला काय केलं, सुरतला गेले, गोवाला गेले, किशोर मी इथंच होतो. त्या दिवशी आपली मीटिंग होती, इथंच होतो.
आणि मला उद्धव साहेबांना फोन आला, आपल्या कार्यालयाच्या समोर तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे. मी मुंबईला गेलो, ट्रेन नव्हती. एक ट्रेन दिल्लीला जाणारी होती, ती लेट झाली होती 4-4:30 तास, ती आपल्याला मिळाली. तुम्हाला माहित आहे काय लोकांना. मी गेलो तर पनवेलवरनं डायरेक्ट आम्हाला तिकडे घ्यायची वाजती, ट्रॅफिक मोकळं ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवलं नाही, वेळ झाला. आणि उद्धव साहेबांच्या वर्षामध्ये बैठक झालेली होती. मी हे कधी माझे स्वतःचे किस्से मी कधी बाकीच्यांसारखे सांगत नाही की आम्ही उद्धव साहेबांच्या निष्ठेने कसे आहोत, आमच्यावर काय काय होतंय, हे कधीच मी सांगतो. हा सांगण्याची वेळ आले. मी गेलो वर्षा मागल्यावर, त्यावेळेला जवळजवळ सगळी बैठक बसलेली होती, झाली संपत आली होती. सगळे 18 खासदार उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते, बाकी सगळे आमदार उपस्थित होते. बाकी सगळे आमदार उपस्थित होते. तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते. माझे रात्री बॅग भरली होती, केव्हा होते भरायची बॅग भरणारे. लक्ष्मणाचं तुमच्याकडे नाही, ते पण माझी बॅग भरलं. म्हणजे तेव्हा काय भरायचं ठरलं नव्हतं, त्यामुळे इस्त्री काय करायची नव्हती, मिटिंगला होती, ते होते. सगळ्यांचं मी ऐकून घेतलं, सगळ्यांचं. मी शांतपणे बसलो होतो. मला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं, आणि तो वाटायला हवा. ज्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो, निष्ठा काय ती कळते, प्रक्षेपण काय ते कळतं, आणि ज्याला खऱ्या अर्थानं भास्कर जो काय तो माहिती आहे, त्याला अभिमान वाटेल असं पुढचं वाक्य सांगतो मी. सगळ्यांचं ऐकून घेतलं, मी काही बोललो नाही. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू तमुक करू. त्याला ते काय बोलायचे बोलत होते. ह्या एकट्या भास्कर जाधवनी सांगितलं, उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही काय निर्णय घ्या